श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी मेघा जगताप, बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या घडामोडी। पंचायत समितीत भ्रष्टाचाराचा स्फोट, लाच घेताना कनिष्ठ अभियंता रंगेहात। आधीच्या आत्महत्येच्या घटनेनंतर दबाव चर्चेला उधाण। नमस्कार, सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातून एका मागोमाग एक धक्कादायक घडामोडी समोर येत आहे। जत पंचायत समितीतील सर्व शिक्षा अभियानांतर्गत काम पाहणारे कनिष्ठ अभियंता संजय भगवान सुतार वय 52 वर्ष यांना 58,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडलेला आहे। मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार आरोपी संजय भगवान सुतार, पद कनिष्ठ अभियंता कॉन्ट्रॅक्ट, सर्व शिक्षा अभियान, शिक्षण विभाग, पंचायत समिती जत, रा शिवशंकर हिप्परगावकर मिरज, जिल्हा सांगली यांनी शाळा बांधकामाच्या कामाशी संबंधित बिल मंजुरीसाठी तक्रारदारांकडून 58,000 रुपयांची मागणी केली होती। तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार दिल्यानंतर पडताळणी करण्यात आली। या पडताळणी दरम्यान लाच मागणी निष्पन्न झाल्यानंतर दिनांक 25 फेब्रुवारी 2026 रोजी पंचायत समिती जत परिसरातील विस्तार अधिकारी निवासस्थान येथे सापळा रचण्यात आला। सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक संजय सुतार यांना 58,000 रुपये स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेला आहे। यानंतर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी विरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कलमानुसार कारवाई करण्यात येत आहे। या कारवाईत तपास अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक किशोर खाडे यांनी भूमिका बजावली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। दरम्यान काही दिवसांपूर्वी जत पंचायत समितीतील बांधकाम विभागात कार्यरत असलेले तरुण शाखा अभियंता अवधूत अशोक वडा यांनी सांगली येथील कृष्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती। या घटनेनंतर पंचायत समितीतील कामकाजावर कोणता दबाव होता का, कार्यालयीन हस्तक्षेप किंवा भ्रष्टाचारासंदर्भात ताण निर्माण झाला होता का, याबद्दलची चर्चा रंगली होती। आता कनिष्ठ अभियंता लाच घेताना पकडला गेल्यानंतर पंचायत समितीमध्ये भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर दबावाचे वातावरण होते का, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। दोन्ही घटनांचा काही संबंध आहे का, की त्या स्वतंत्र घटना आहेत, याचा तपास प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे, अशी मागणी नागरिकांतून व्यक्त होत आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणत्याही शासकीय कामासाठी लाच मागितल्यास तात्काळ संबंधित विभागाशी संपर्क साधावा। जत तालुक्यातील या घडामोडींमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून पुढील तपास आणखी धक्कादायक बाबी समोर आणण्याची शक्यता नाकारता येत नाही। अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा बीबीएम न्यूज नेटवर्क। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।